झाडं लावल्यापासून मी आलीच नव्हती. ह्यांना म्हटलं चला आता जाऊन येऊ आपण आपली बाग बघून. तर सगळ्यांनी 2-2 का होईना झाडं लावा ह्या वर्षी. आपण तर सगळे केशर लावलेत. केशर आणि बाकीचे आंब्याची झाडं, काय सॉरी, केशर आणि नारळाची झाडं लावलेत. जांभूळ केळी सगळं घरच्या घरी आपलं भेटेल गावरण खायला, त्यामुळे लावलेत आपण. इतकी झाडं लावली तर तुमचं दाजी म्हणतात अजून झाडं लावायचे. बघा मग सांगा आम्हाला कशी आलेत झाडं आमची. फक्त 4 गुंठा जागा आहे आपली, त्यात आपण झाडं लावलेत. छोटीशी बाग केली आपली. आंबे आल्यावर या खायला सगळ्यांनी. 2 वर्षानंतर येतील आंबे, आता लगेच नाही. आपण आधी बोर घेतली मग झाडं लावली. किती चिकूल झाले बघा, पायासर रवते इतकं पाऊस झाले आमच्याकडं. कुठं बस झाले आता. किती झाडं लावले तर कमीच आहे तुम्हाला. 50 झाडं लावली तरी म्हणतात अजून झाडं लावायला पाहिजे. ते थोडी मोकळी जागा नकोय. झाडं लावली आपण आणि लगेचच पाऊस सुरू झाला, त्यामुळे झाडं चांगली लागलेत आपले. बघा तुम्ही, नारळ पण चांगलं लागलं है ना. जांभूळ ही जांभूळचं काय जांभळाचं झाड आहे. नारळ ना 6 झाडं लावलेत बघा आपण नारळाची. चावी घरीच ठेवून आला तुम्ही, गेट उघडलं असतं तर. आता तुम्हाला बाहेरनच दाखवते असं मी. मला पण तुम्ही ध्यान करून दिलं नाही, चावी घेऊन आलं असतं तर. हे बघा नारळाची झाडं. तर आंबे 20 फुटावर नारळ लावलं ना आपण. एक नारळ 20 फुटावर लावले. हे बघा इथे एक लावलं, ह्यानंतर मध्ये आंब्याचं झाड लावले, तर नारळ लावलं. केळीची झाडं काय आलेत की चांगले. हा इथं बघा मध्ये केळीची झाडं पण लावलेत आपण. ते कसलं औषध पण टाकले ना आपण खाली, किडबीड लागू नये ना. कसलं औषध होतं ते? थायमेट का? झाडं लावताना थायमेट टाकले, त्यामुळे कुठले किडबीड लागू नये. किती 40-50 झाड आहेत ना आपले. सगळं तर फणसाचं पण झाड लावले. नमस्कार मंडळी, बघा आपण झाडं लावलेली आता चांगल्या प्रकारे आलेत बघा. पावसामुळं छान झाडं आलेत, बघू शकता तुम्ही. चला मग निघालोय घरी बघा, ह्यांना जायचंय कामाला. तर बाय. ते बघा आता घरी दाजी गेले कामाला. चला मग.